राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या दोनही शैक्षणिक संस्थांनी 12वी परीक्षेमध्ये 100% निकालाची उज्ज्वल परंपरा निर्माण करत ग्रामीण भागामधील शिक्षण क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय। विशेष म्हणजे दोनही कॉलेजच्या पहिल्याच 12वीच्या बॅचनं हे दैदिप्यमान यश संपादन केलं, त्यामुळे सर्वत्र संस्थेचं मोठं कौतुक होतंय। या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा 11 मे रोजी संस्थेच्या परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, पालकांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आणि शिक्षकांच्या मनामध्ये अभिमानाचे भाव असे प्रेरणादायी वातावरण या प्रसंगी अनुभवायला मिळाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष गिरीश भोर हे उपस्थित होते। तसेच संस्थेचे प्राचार्य मोहिनीराज होन यांच्यासह प्राध्यापक राजीव जाधव, प्राध्यापक ईश्वर होन, प्राध्यापक अमोल जाधव तसेच प्राध्यापक योगेश होन, मीनाक्षी बोरुडे, जयश्री इंचलवार तसेच मयूर फडतरे, दत्तात्रय लांगे, गोरक्षनाथ होन, स्वप्नाली शिरसाट, रुपाली पाटील, अविनाश पडघलमल, तृप्ती रणसिंग, वर्षा क्षीरसागर, ज्योती सोनवणे, किरण जाधव आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि अभिनंदनपर पत्र देऊन गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधनं संस्थेमधील शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित अभ्यास, शिस्तबद्ध वातावरण आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचं म्हटलंय। तांदुळवाडी कॉलेजचे गुणवंत विद्यार्थी, अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी आकांक्षा दरंदले हिनं 80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय, तर वैष्णवी कारले हिनं 79.60% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावलाय, तर वैष्णवी आढाव हिनं 73.50% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलाय। अर्जुन सुकाळकर यानं 72.50% गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावलाय। मांजरी कॉलेजचा देखील उल्लेखनीय असा या ठिकाणी निकाल लागला आहे। अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मांजरी या कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी 12वीचा निकाल 100% लागलाय। विद्यार्थिनी दिया राका हिनं 86%, कुशवाह सोनिया हिनं 80.50%, वडितके शिवानी हिनं 78.83%, गायकवाड सिद्धी हिनं गणित विषयामध्ये 96 मार्क मिळवले आणि गणित विषयात प्रथम क्रमांक पटकावलाय। त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। या प्रसंगी प्राचार्य मोहिनीराज होन यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणामध्ये म्हटलंय की अष्टविनायक शैक्षणिक संकुल हे केवळ शिक्षण देणारं केंद्र नाहीये, तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्ता, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करणारे अष्टविनायक परिवार आहे। ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं संस्था सातत्यानं कार्यरत आहे। या ठिकाणी CETची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते। त्याचप्रमाणे GEE आणि NEET याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं जात आहे।
अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथे जवळपास 1,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राहुरी तालुक्यासह नगर, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यामधनं विद्यार्थी संस्थेच्या बस सुविधेद्वारे इथे शिक्षणासाठी येतात. पालकांनी संस्थेवरती दाखवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे कॉलेज ग्रामीण भागामध्ये आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा देणारं हे शैक्षणिक संकुल आज अनेक पालकांसाठी विश्वासाचं केंद्र बनलंय. पहिल्याच बॅचमध्ये 100% निकालाची परंपरा निर्माण करून संस्थेनं शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श निर्माण केलाय, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आम्हाला विद्यार्थ्यांना इथून पुढे CET, नीट, जी करता कुठेही बाहेर जावं लागणार नाही. ते सर्व अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये उपलब्ध आहे, अशा पद्धतीच्या समाधानाची भावना पालकांनी व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय भास्करराव पाटील होण यांनी यशस्वी विद्यार्थी आणि कॉलेजच्या प्राध्यापकांचं अभिनंदन केलं. यावेळी संदीप भाऊ तुवर, डॉक्टर आढाव, कारलेताई, अभिषेक भाऊ आढाव आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार, मी मोहिनीराज होनसर, प्राचार्य अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांदुळवाडी. या ठिकाणी मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांदुळवाडी या ठिकाणी आम्ही 2024मध्ये 11वी सायन्स हा वर्ग सुरू केला होता. या ठिकाणी मी पूर्वी जास्तीत जास्त माझं LKG to 10 स्टँडर्डकडे जास्त भर असायचा, परंतु आमचे मित्र संदीप भाऊ तुवर यांच्या आग्रहास्तव मी तर असं सांगेल का ते मेन फाउंडर जरी म्हटलं 11वीचे तरी ते शब्द वावगं ठरणार नाही. आणि त्यांच्या अक्षरशः जास्त विनंतीमुळं आम्ही ज्युनियर कॉलेज सुरू केलं. आणि निश्चितच त्या ज्युनियर कॉलेजला अमोल जाधव सर सारखे, ईश्वर होन सर सारखे, योगेश होन सर सारखे, राजू जाधव सर सारखे अत्यंत गुणवंत PCBMचे शिक्षक मला लाभले. ते खरंच मी अष्टविनायकाची कृपाच मानत असतो. या ठिकाणी अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांदुळवाडी, अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बांजरी या दोन्ही कॉलेजचा या शैक्षणिक वर्षाचा पहिल्याच बॅचचा निकाल हा 12वीचा 100% निकाल लागलेला आहे. अत्यंत छान असे विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहे. परंतु यावरती समाधानी न राहता या ठिकाणी आता जो काही CETचा रिझल्ट येणार आहे तो CETचा रिझल्ट माझ्या माहितीनं अत्यंत टॉपरचा रिझल्ट असणार आहे. PCB PCMच्या माध्यमातून CET असेल, JEE असेल, नीट असेल, याची चांगल्यात चांगली तयारी अष्टविनायकच्या एज्युकेशनमध्ये केले जातं. याची एक प्राथमिकता म्हणून आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही 5वीपासून तर 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फाउंडेशन बॅचेस सुरू केलेल्या आहे. का त्या विद्यार्थ्यामध्ये जवळजवळ 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीपर्यंत ह्याच क्लासमध्ये त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना रुजली पाहिजे की आपल्याला नेमकं JEE करायचं, CET करायचं का नीट करायचं. आणि त्या माध्यमातून आमचे जो काही ब्रिलियंट स्टाफ आहे कॉलेजचा, ह्यो स्टाफ आमच्या इतर शिक्षकांना गाईडलाईन करून त्या ठिकाणी आम्ही बेसिक फाउंडेशन त्या विद्यार्थ्यांचं करून घेत आहोत. या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी अत्यंत माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी विद्यार्थी टाकलेले आहेत. ह्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय स्ट्रॉंग राहील अशी मी पूर्ण हमी देतो. अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे आत्तापर्यंत 25 ते 26 विद्यार्थी MBBS, BA, MS अक्षरशः टॉपला IIT क्षेत्र या ठिकाणी उच्च अशा ठिकाणी विद्यार्थी पोहोचलेले आहे. आणि मुलं काय करतात की 11वी जाऊ दे, 11वी म्हणजे टाइमपास आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं, 11वीला मजा करायची असते. माझ्या ज्याला काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे त्यासाठी मजा कधीच नसते. ज्याला करिअर घडवायचं आहे त्याच्यासाठी 11वी 12वी हा माझा भाग नाहीची. पण आपल्याकडं ते सांगितलं तसं जातं, काय नाही 11वी टेन्शन नाही घ्यायचं, 12वीला बघता येईल. तर असं काही डोक्यामध्ये घेऊ नका. तुम्हाला करायचं असेल तर प्रॉपर एकही दिवस वाया घालवू नका. कारण तुम्ही जो एक दिवस वाया घालवणार आहे तुमच्या पुढे जाणारे भरपूर सारे विद्यार्थी असणार, तुम्हाला ते पास करून जाणार. इथे एक मार्कावर ॲडमिशन होत नाही. ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस ते पूर्ण 2 वर्ष जेवढे काही कष्ट केलेले ना त्याला पण काही वेळेस किंमत राहत नाही. आता ज्यांच्या अशा गोष्टी झालेल्या तुम्ही त्यांना विचारा, ज्यांचे ग्रुप भरले नाही तुम्ही त्यांना विचारा, 1 मार्काचं काय महत्त्व असतं. त्याच्यामुळे याच्यासाठी फक्त काय करायचं की आपण जे करतोय ते पहिल्यापासून प्रिपरेशन स्ट्रॉंग ठेवा, जेणेकरून आपल्याला ती वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे की 2 वर्षानंतर आपल्याला तो पस्तावा आला पाहिजे.
जे विद्यार्थी इथं समोर आले ज्यांचा सत्कार झाला त्यांचं मी कॉलेजच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि जे पॅरेंट्स आपले आहेत त्यांचा खरं तर खूप विश्वास आहे की त्यांनी नवीन कॉलेज असताना पण विद्यार्थ्यांना इथं ठेवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी पुन्हा एक संधी दिली का 10वीपर्यंत त्यांचा जो रिझल्ट लागला तो त्यांचा 12वीनंतर लागला पाहिजे. आणि निश्चित लागणार आहे हे आम्हाला आमच्यावर पूर्ण भरोसा आहे. आता ज्यावेळेस CETचा रिझल्ट लागेल त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्हाला ती गोष्ट कळूनच जाईल. तर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल माझे नाव कार्दे वैष्णवी संतोष. मी इयत्ता 12वी HSC बोर्डमध्ये 79% मिळवले आहे. त्याबद्दल मी 12वी बोर्डच्या 12वीचे शिक्षक सर्व शिक्षकांचे आभार मानते मनापासून. तसेच कॉलेजचे प्रिन्सिपल होऊन सर यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी आम्हाला छान प्रकारे गाईडलाईन दिली. CETची पूर्णपणे तयारी करून घेतली. म्हणजे बाहेर मुंबई तसेच पुणेमध्ये जे CETची तयारी घेते ती तयारी अष्टविनायकमध्ये आमची करून घेतली. त्यामुळे आम्हाला CETमध्ये खूप छान प्रकारे मार्क मिळणार आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते. माझे नाव सुरेखा संतोष कारले. माझी मुलगी आत्ता 12वीमध्ये शिकत आहे. आणि 10वी झाल्यानंतर आम्हाला बाहेरून खूप फोन येत होते, मुलीला इथे घालवा तिथे घालवा. पण ही शाळा आम्हाला मनापासून आवडली आणि शिक्षण पण चांगले आहे, संस्कार पण खूप छान आहे. पालकांना एवढं सांगू शकते की मुलींसाठी ही शाळा खूप छान आहे. Myself, Darandale Akanksha Sopan, a student of Ashtonaik English Medium School and Junior College. I score 80% in HSC. I am thankful to all teachers who have given me a proper guidance in CET and the board, and special thanks to Hon sir who has given a quality of education in rural area. From my experience, I prefer Ashtonaik, which is best for CET for all students. माझं नाव आडाव वैष्णवी अभिषेक आहे. मी अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मी आत्ताच 12वी पासआउट झालेला आहे. मला 12वीमध्ये 73.50% इतके गुण मिळाले आहे. या यशामागं मी सर्व कॉलेजचा स्टाफ आणि प्रिन्सिपल सरांचं धन्यवाद करते. योग्य पद्धतीने प्रिपरेशन घेतलं जातं. CETचे कन्सेप्ट क्लिअर केले जातात, रिव्हिजन घेतले जातात आणि डेली टेस्ट होतात CETच्या. 7th standard and I have been the topper of 10th last year with 94% and I have taken some expectations from college and those are being fulfilled by this, and I will truly suggest all the 10 students, if you have to crack CET you can come here and you will definitely succeed. Along with the guidance of our honorable principal Hon sir and all the qualified teachers, you will really succeed in CET, and as per my experience it is the best CET center in this राहुरी तालुका. Please take admission. नमस्कार, मी संदीप तुवर, तंटमुक्ती अध्यक्ष खेडले परमाणा. मी या अष्टविनायक परिवाराशी गेल्या 18 वर्षापासून जोडलेला आहे आणि या 18 वर्षातला माझा अनुभव असा आहे की हा अष्टविनायक परिवार, या अष्टविनायक स्कूल, अष्टविनायक ज्युनियर कॉलेज अतिशय होन सरांनी छान प्रकारे या ठिकाणी हे निर्माण केलं. आणि हे निर्माण करत असताना ही फक्त शाळा नाही तर हे संस्काराचं माहेरघर आहे. आणि या ठिकाणी फक्त मुलं मार्क्स पाडून आयुष्यामध्ये सक्सेस होतात असं नाही, तर ही मुलं ज्यावेळेस मी समाजामध्ये बघतोय की माणूस म्हणून देखील खूप सक्सेस आहेत. होन सरांनी अतिशय कष्टातून हे निर्माण केलेलं आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी 11वी 12वी चालू केली, त्यामध्ये CET, नीट, JEEचे क्लासेस चालू केले. आणि CET देखील या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे त्यांची टीम शिकवते. JEEचा देखील खूप छान प्रकारे या ठिकाणी अभ्यास करून घेतला जातो. नीटचा देखील खूप छान प्रकारे या ठिकाणी अभ्यास करून घेतला जातो. आणि जे आपलं KG to 10वीपर्यंत जे आहे तर ते सुद्धा खूप चांगलं आहे. 11वी 12वी देखील खूप चांगले आहे. तर मी या माध्यमातून सर्व पालकांना विनंती करेल की आपण नक्कीच अष्टविनायक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तांदूळवाडी या शाळेचा आपल्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी, आपल्या विद्यार्थ्याच्या करिअरसाठी आणि आपल्या विद्यार्थ्याच्या यशस्वी जीवनासाठी आपण सर्व पालकांनी अष्टविनायकचाच शाळेचा या ठिकाणी माध्यम निवडावं असं मी या माध्यमातून सर्वांना कळकळीची विनंती करील. आणि ही विनंती फक्त विनंती नाही तर या ठिकाणी मी स्वतः माझ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी सक्सेस पाहिलेला आहे, त्यांचे संस्कार पाहिले आणि मी व्यक्तिशः या ठिकाणी अष्टविनायक परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद. महेश दाने, C24 तास, राहुरी.